काँग्रेस राष्ट्रवादीने जेव्हा आरक्षण दिलं होतं तेव्हा ते 16% दिलं होतं। राणे साहेब त्यावेळेस आपल्याकडे होते। त्यानंतर बीजेपीने जेव्हा आरक्षण दिलं ते 13% दिलं होतं आणि आता परत बीजेपीने जेव्हा आरक्षण दिलं ते 10% दिलं। म्हणजे कुठेतरी बीजेपी टक्केवारी कमीच करते असं का काय असं वाटायला लागलेलं आहे। त्याच्याच बरोबर खऱ्या अर्थाने लोकसंख्या गायकवाड आयोगामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या ही 28% दाखवलेली आहे। मग त्या अनुषंगाने आरक्षण देत असताना त्याचा कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे होता, जो झाला नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्याच्याच बरोबर ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही की द्यायचं हा सरकारचा त्या ठिकाणी विषय आहे। आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे, आरक्षण देत असताना ते कोर्टामध्ये टिकणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि लगेचच सोपं आरक्षण मराठा समाजाच्या युवांना लोकांना अशी अपेक्षा आहे की त्यांच्या पिढीला युवांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। म्हणजे सरकारी भरतीमध्ये न्याय मिळाला पाहिजे, शिक्षणामध्ये न्याय मिळाला पाहिजे। ओबीसी समाजाचं सुद्धा मत हेच आलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण त्याच्यात कोणावर अन्याय होऊ नये आणि या दृष्टिकोनातून राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून या गेल्या 2 महिन्यांमध्येच आपल्याला मराठा समाजाला आरक्षण हे देता आलं असतं, धनगर आरक्षणाला देता आलं असतं, लिंगायत देता आलं असतं, मुस्लिम देता आलं असतं जर केंद्र सरकारशी हे बोलू शकले असते। पण मोदी साहेब येतात खरं, पण त्यांच्याशी बोलण्याचं धाडस या नेत्यांमध्ये नाही आणि राज्य सरकारच्या आणि युवांच्या भवितव्यासाठी तर कुठेही चर्चा होताना दिसत नाही। मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद पदासाठीच फक्त चर्चा होते। त्यामुळे आजचा जो निकाल आहे आम्ही त्याला पाठिंबा दिला असला तर 10% तर 10% कुठे ना कुठेतरी न्याय मिळेल, पण तसं बघितलं तर खोलात जाऊन तर काही प्रमाणात अन्याय झाल्यासारखं नक्कीच सामान्य लोकांना वाटत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।